महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा, धर्मवीर आनंद दिघेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर या देशातील थोर अशा महापुरुषांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो. आजच्या अनेक वर्षापासून ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचं स्वप्न होतं. या स्वप्नावत शिवसृष्टीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले आदरणीय या राज्याचे लाडके, आमच्यावर प्रचंड प्रेम करणारे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांनी मला ह्या शिवसृष्टीला अत्यंत मदत केली. वेळोवेळी जेव्हा जेव्हा निधी मागितला त्यावेळेस मला निधी दिला. असे आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब, तसेच त्यांच्याबरोबर आलेले ज्यांनी आत्ताच काँग्रेसमधून प्रवेश केला ते आदरणीय शिवसेनेचे सचिव, तसेच युवकांच्या हृदयाचं स्थान अत्यंत बहुमताने निवडून आले आणि हे तिसऱ्यांदा खासदार होत आहेत. आदरणीय कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, युवा सेनेचे नेते, तसेच व्यासपीठावर बसलेले. खरं तर प्रत्येकाचं नाव घेतलं पाहिजे, परंतु वेळेअभावी मी नाव घेत नाही. आदरणीय व्यासपीठ, माजी आमदार, नगरसेवक, सर्व पक्षाचे पदाधिकारी, तसेच समोर बसलेले ज्यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो असे समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी, सर्व माझे भाऊ, जे वयाने छोटे असेल ते लहान भाऊ, जे मोठे असेल ते मोठे भाऊ, तसेच सर्व पत्रकार बांधव, पोलीस प्रशासन. खरं तर मी पोलीस प्रशासनाची दिलगिरी व्यक्त करतो. काही चूक झाली असेल तर त्यांनी सांभाळून घ्यावं. साहेब, आज आपल्याला बोलवण्याचं खरं कारण हे नांदगावच्या शिवसृष्टीचं. साहेब, ही शिवसृष्टी आम्ही गेली 1 वर्ष ही जमीन मिळण्यासाठी प्रयत्न केला. साहेब, ही जमीन पंचायत समितीची होती, तिला निर्लिखित करणं, ती मिळवणे. परंतु साहेब, आपण मुख्यमंत्री झालात आणि त्या दिवसापासून खरं ह्या शिवसृष्टीला प्रगतीपथावर ही सृष्टी लागली. आणि आदरणीय दादासाहेब पालकमंत्री झाले त्या दिवसापासून ह्या शिवसृष्टीला निधी मिळायला आणि ही प्रगतीपथावर लागली. साहेब, या शिवसृष्टीमध्ये साहेब, हा पुतळा खालपासून तर तलवारीच्या टोकापर्यंत पकडला तर साहेब हा 71 फुटाचा पुतळा आहे. साहेब, मी अभिमानाने सांगतो साहेब की महाराष्ट्रामध्ये 71 फुटाचा पुतळा कुठंच नाहीये साहेब. आणि साहेब, सांगायला मला अभिमान वाटतो की अत्यंत नियमाने, अत्यंत काळजीपूर्वक, भविष्यामध्ये कसली नुकसान होणार नाही, आपण ह्या उद्घाटनाला आलात म्हणून कुठे आपल्याला त्रास होणार नाही, अत्यंत काळजीपूर्वक हा 71 फुटाचा पुतळा साहेब आम्ही बसवलेला. साहेब, ह्या पुतळा बसवताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवायचा होता आणि आमच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा होती की हा अश्वारूढ पुतळा बसला पाहिजे. आणि साहेब, तो अश्वारूढ पुतळा आपण मुख्यमंत्री झालात आणि तो अश्वारूढ पुतळा बसवला. साहेब, या पुतळ्यामध्ये पहिल्यांदा आम्ही आता गेट बसवलेला आहे. सुंदर असं दगडामध्ये कोरीव काम केलेलं गेट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर कमीत कमी 25 ते 30 म्युरल्स आहेत आणि ते म्युरल्स अत्यंत बोलके आहेत साहेब. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये साहेब शिवसंग्रहालय असणार आहे साहेब. त्याच्यामध्ये महाराजांचे वेगवेगळे हत्यार असणार आहेत साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ज्या ज्या लेखकांनी आतापर्यंत पुस्तकं लिहिली असतील ते सर्व पुस्तकं या नांदगाव विधानसभा मतदारसंघातल्या लोकांसाठी वाचण्यासाठी ठेवणार आहेत. तसेच साहेब, इथे शिवभोजनालय सुद्धा असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज त्या टायमाला काय जेवण करायचे
त्याच टायमाचं जेवण त्या भोजनालयामध्ये मिळणार आहे साहेब. आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं, आता 4D चालू आहे, 5D चालू आहे, परंतु 7D एम्पी थिएटर तिथे आम्ही बसवलेलं आहे साहेब. आदरणीय श्रीकांतजी साहेबांना मी या बाबतीमध्ये विनंती करेल की हे 7D थिएटर बसवताना आपण आम्हाला मदत करावी श्रीकांतजी साहेब, अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो साहेब. अत्यंत अशी ही पुढच्या टप्प्यामध्ये शिवसृष्टी होणार आहे, परंतु साहेब मी आपल्याला खास करून ह्या नांदगाव विधानसभेच्या जनतेसमोर आपले धन्यवाद करतो साहेब की हिंद हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे करंजवन योजना साहेब, ह्या योजनेला आतापर्यंत अनेक मी म्हणणारे किंवा स्वतःला अत्यंत राजकारणी समजणारे काय ते काय 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 बोलत होते साहेब. पाणी पाजलं नाही तर नाव लावणार नाही, हे नाव लावणार नाही, ते नाव लावणार नाही. परंतु साहेब ही करंजवन योजना तुमच्या पठ्ठ्याने आणली साहेब, आणि आता हे 8 दिवसामध्ये मनमाडमध्ये पाणी पडणार आहे साहेब, आणि त्या योजनेसाठी 600 कोटी रुपये आपण दिले साहेब. उद्धव साहेबांकडे 100 वेळा मी हा कागद घेऊन गेलो की 15% जो स्वनिधी आहे हा स्वनिधी आम्हाला माफ करा, स्वनिधी आम्हाला माफ करा. परंतु एक शेवटच्या दिवशी साहेब कोणालाही विचारा, उद्धव साहेबांसमोर ते पत्र फाडून फेकून दिलं मी. परंतु ज्या दिवशी मला अभिमानानं सांगावंसं वाटतं का ज्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब बसले त्याच दिवशी तुमचे 82 कोटी रुपये मनमाडवाल्यांचे माफ झाले साहेब. आम्हाला 30 दिवसानंतर पाणी येत होतं. मला अभिमानाने सांगायचं की आता 8 दिवसामध्ये पाणी येईल आणि एवढ्या 15 दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरात पाणी येईल साहेब. एखाद्या वेळेस पुढच्या महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला विनंती करणार आहोत की आमच्या मनमाडवाल्यांचं जे अद्ययावत स्वप्न होतं ते पूर्ण होणार आहेत. ते प्रत्येकाच्या घरात पाणी पाडण्यासाठी आपण एकदा यावा अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो सर. कालबाह्य झाली होती, चालत नव्हती, आता ती आम्ही तुमच्या मदतीने तुमच्या आशीर्वादाने ती 78 खेडी योजना झाली साहेब, ती सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये साहेब. 26 खेडी योजना कळवाडीमध्ये होती, ती सुद्धा योजना आतापर्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. हे सुद्धा आपल्याच आशीर्वादाने झालं साहेब. मी आपल्याला 1-2 मिनिटं आपलं जास्त घेतो. मला सांगायला अभिमान वाटतो की ह्या जनतेला पण कळालं पाहिजे की ह्या ज्या योजना झाल्या या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने झाल्या, त्यांच्या मदतीने झाल्या. ज्या वेळेस हा सुहास कांदे शिंदे साहेबांकडे गेला असेल त्यावेळेस साहेबांनी काय काय कागद आहे हा सुद्धा बघितला नसेल. सुहास कांदेचं लेटर हेड आहे, खाली सही केली असेल आणि त्वरित कारवाई करावी म्हणून शिंदे साहेबांनी सांगितलं असेल. साहेब तुमचे आभार मानावं तेवढे छोटे आहेत. तसेच साहेब आमची सगळ्यांची विनंती आहे की नारपार जी योजना आहे, भुसे साहेब, आदरणीय भुसे साहेब त्या नारपार योजनेच्या प्रचंड मागे लागलेल्या आहेत. ती योजना भुसे साहेब पूर्णच करणार आहेत. परंतु शिंदे साहेब मी आपल्याला विनंती करतो, आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि भुसे साहेबांना विनंती करतो की साहेब नारपार योजनेमध्ये आमचा नांदगाव विधानसभा मतदारसंघ घ्यावा अशी या ठिकाणी मी आपल्याला साहेब विनंती करतो. साहेब खरं तर आपण आलात आणि आपल्याकडे काही मागायचं नाही असं तर आजपर्यंत झालं नाही साहेब. दुर्दैवाने आमची नांदगाव नगर परिषद इंग्रजांच्या काळापासून आलेली आहे साहेब, आणि अत्यंत मोडकळीस आलेली आहे. बसायला जागा नाही, पाऊस पडला तर पाणी खूप मध्ये येतं साहेब. मी आपल्याला विनंती करतो, प्रत्येक जाणारा घरपट्टी भरणारा, पाणीपट्टी भरणारा असलेला तिथला सेवक हा जीव मुठीमध्ये धरून तिथे राहतो साहेब. मी आपल्याला विनंती करतो साहेब की आपण ती नवीन जागा आम्ही मान्य केली, आपण आम्हाला ती जागा मंजूर करून दिली, त्या जागेसाठी आपण आम्हाला 10 कोटी रुपये द्यावा साहेब अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. कारण प्रत्येक जो कर्मचारी आहे, प्रत्येक जो नागरिक आहे त्या नगरपालिकेमध्ये जाताना जीव मुठीत घेऊन जातो साहेब. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण ते 10 कोटी रुपये मंजूर करू साहेब. नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 3 जिल्हा परिषद गट आहे, सोनज आहे, कळवडी आहे आणि निमगाव आहे साहेब. तर ह्या आपण माझ्या सांगण्यावरून माझ्या विनंतीला मान देऊन साहेब आपण मुंबई येथे ती मीटिंग लावली सगळ्या अधिकाऱ्यांसमोर, आणि त्या मीटिंगचा इम्पॅक्ट सुद्धा चांगला झाला आहे. आता खालून सर्व प्रस्ताव मागत आहेत, आदरणीय पालकमंत्री दादासाहेब सुद्धा त्याचा पाठपुरावा करत आहे. परंतु साहेब मी आपल्याला विनंती करतो की आपण या जनतेला सांगावं, जशी मीटिंग घेतली त्याचप्रमाणे ही बंदिस्त पाईपलाईन आणि हे पाण्याचं रिझर्वेशन ही आपण पाठपुरावा करून आम्हाला द्याल अशी या ठिकाणी आपल्याला साहेब मी आपल्याला विनंती करतो. तसेच
ह्या नांदगावमध्ये सुद्धा साहेब, या नांदगावला सुद्धा 30 दिवसांनी पाणी येतं आजही, परंतु आपल्या आशीर्वादाने 70 कोटी रुपयाची योजना मंजूर झालेली आहे आणि 10% स्वनिधी सुद्धा आपण माफ केलेला आहे. योजना 50% पूर्ण झालेली आहे. त्यामुळे ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये ह्या नांदगाव शहराला सुद्धा 24 तास पाणी मिळेल. साहेब, आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या बायकोने अंजुमने आता महिला बचत गट चालू केलेला आहे. साहेब, आम्ही कमीत कमी 150 ते 200 कंपन्या इथं आणलेल्या आहेत आणि ह्या कंपन्याच्या माध्यमातून आता आम्ही जो माल, कच्चा माल देणार आहे त्या कच्च्या मालाचा पक्का माल बनवून द्यायचा आणि त्या कंपनीला द्यायचं. कमीत कमी साहेब, याच्यामध्ये 10,000 महिलांना, ज्या बेरोजगार 10-15,000 महिला आहे त्यांना आता सुरुवातीला रोजगार मिळेल. नंतर मला माहित नाही, परमेश्वराची कृपा असली आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जर आशीर्वाद दिले, मला वाटतं का नांदगाव विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गरजू महिलेला हाताला काम मिळेल. कमीत कमी 250 रुपये दिवसाला मिळतील आणि जास्तीत जास्त 500 रुपये दिवसाला मिळतील, अशी साहेब परिस्थिती आहे. साहेब, खरं तर आजची शिवसृष्टीच्या निमित्ताने मी आपलं नतमस्तक होऊन आभार मानतो. साहेब, आपण जे जे मागितलं ते आम्हाला दिलं. साहेब, आतापर्यंत साहेब मी अभिमानाने सांगतो, मला कोणत्या आमदाराचं नाव घ्यायचं नाही, परंतु गेले मागचे 3 आमदार जरी पकडले तरी जाऊ द्या 3, परंतु 1 जरी आमदार पकडला ज्यांनी अत्यंत मोठमोठे जलवे दाखवले, अत्यंत मोठमोठ्या घोषणा केल्या, त्याच्यातल्या 10 वर्षाचा जरी विकास पकडला आणि माझा फक्त 2 वर्षाचा जरी विकास पकडला, आपण मुख्यमंत्री झाला. आपण मुख्यमंत्री झाल्यापासून माझा 2 वर्षाचा जरी विकास पकडला तरी सुद्धा मी त्या आमदाराला, त्या आमदाराच्या कुटुंबाला आव्हान करतो की जनतेसमोर तुझा 10 वर्षाचा विकास दाखव आणि माझा 2 वर्षाचा विकास दाखव. साहेब, आता परत आमच्या मतदारसंघामध्ये माझे आमदार जे होते ते परत फिरायला लागलेले आहेत आणि ते सांगतायत की आम्ही उभाटामधून उमेदवारी करणार आहोत. परंतु साहेब, तुमच्या आशीर्वादाने कुठलाही आमदार येऊ, या जनतेच्या आशीर्वादाने, व्यासपीठावर बसलेल्यांच्या आशीर्वादाने साहेब मी नक्कीच ही निवडणुकीत या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भगवा फडकून दाखवील. साहेब, या ठिकाणी असतो आदरणीय एकनाथ साहेब शिंदे साहेबांचा मावळा म्हणून या नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोणी समोर आलं, किती फिरलं, किती काही केलं तरी सुद्धा शिंदे साहेबांचा मावळा म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा या नांदगाव विधानसभा मतदारसंघावर भडकून दाखवील, अशी या ठिकाणी. साहेब, बोलण्यासारखं खूप काही आहे. आदरणीय बापूसाहेब कवडे यांनी सर्व माहित्या सांगितल्या, परंतु साहेब मी आपल्याला विनंती करतो की जसं आमची जिल्हा बँक आहे, ही जिल्हा बँक आमच्या शेतकऱ्यांचा पाठीचा कणा आहे. अनेक जिल्हा बँकेला शासनाने कर्ज दिलं, पैसे दिले आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज चालू झालं. नॅशनलाइज बँका आम्हाला मदत करत नाही. साहेब, तर मी आपल्याला विनंती करतो की आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावा, जिल्हा बँकेला आपण मदत करावी आणि आमच्या शेतकऱ्यांचं परत पीक कर्ज, जे कर्ज असेल ते कर्ज चालू व्हावा, अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. साहेब, आपण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आलेले असताना सुद्धा इतक्या वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि साहेब, ह्या जनतेलाही मी सांगतो, व्यासपीठावर जे बसलेले त्यांनाही आवर्जून सांगतो की ज्या दिवसापासून आदरणीय दादा भुसेजी पालकमंत्री झाले त्या दिवसापासून साहेब DPTC मध्ये मला प्रचंड असा निधी मिळाला आणि मी विकास केला. त्यामुळे मी नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने आदरणीय दादासाहेबांचे सुद्धा आभार मानतो. साहेब, मला माहिती आपल्याला जायचं आहे, आपण थकले आहात, परंतु जाता जाता एकच विनंती करतो की आपण आम्हाला दिलेला इतका निधी, आपण दिलेली करंजवन योजनेचं पाणी आहे, तसेच आपण दिलेल्या विविध योजना याचा नक्कीच आम्ही आदर करू आणि ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला जसं काम पाहिजे, जसं आदरणीय दादासाहेब भुसेंच्या नेतृत्वाखाली, भाऊ चौधरींच्या नेतृत्वाखाली आम्ही करू, अशा या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो. आदरणीय शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब खासदार, हे सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन आलेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. संजयजी निरुपमांचे पण आभार मानतो. आणि आमच्या युवसेनेचे सचिव तेही आलेत, त्यांनी मला आता सांगितलं, मी त्यांचा सत्कार करायला गेलो होतो, सुहास मी आलो, त्यांचेही मी आभार मानतो. आणि साहेब, आपल्या आशीर्वादाने ह्या जनतेला मला सांगायचं आहे की आपली MIDC आलेली आहे.
आणि आता 6 महिन्यामध्ये MIDC चालू होणार आहेत, अंतर्गत रस्ते चालू आहेत, त्यामुळे बेरोजगारांना रोजगार सुद्धा मिळणार आहेत. आणि हे सुद्धा आपल्याला आदरणीय शिंदे साहेबांनी दिलं, हे आपल्याला विसरून चालणार नाही. साहेब, आपण आलात त्याबद्दल आपले मी आभार मानतो. आणि सर्व जनतेला मी जाता जाता एकच सांगेल, आपण आमच्यावर जो टाकलेला विश्वास आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान राहील, याचा आपल्याला कधीही आम्ही पश्चाताप होऊन देणार नाही, असे या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो. आदरणीय शिंदे साहेबांना सुद्धा मी आश्वासित करतो की साहेब, ज्या ज्यावेळेस मी आपल्याकडे आलो असेल त्यावेळेस माझं कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, विकासाचं काम असेल ते आपण करून दिलं. त्यामुळे आपल्यालाही मी असा वागेन की आपल्याला त्याचा सार्थ अभिमान असेल, आपल्याला त्याचा कधी पश्चाताप होऊन देणार नाही, असंच या ठिकाणी वागेल असे आश्वासित करतो. आणि साहेब, पुनश्च एकदा आपण आलात म्हणून आमच्या नांदगावच्या नगरपालिकेला आपण 10 कोटी रुपये द्यावा अशी विनंती करतो, जेणेकरून नवीन नगरपालिका आम्हाला बांधण्यात येईल. जागा उपलब्ध झालेल्या आहेत. पुनश्च एकदा जे सर्व आले माझ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे, माझा मित्र परिवार, मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. व्यासपीठावर असतील त्या सर्वांचे आभार मानतो. कोणाचं नाव घेतलं नसेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.